ओके, चला तर आपण एका आज नवीन टॉपिकला सुरुवात करतोय. आपलं क्लासिफिकेशन्स ऑन द बेसिस ऑफ फंक्शन ग्रुप असा टॉपिक्स आपण रन करतोय. त्याच्यामध्ये आपण खूप सारे फंक्शन ग्रुप ऑलरेडी बघितले होते. त्यापैकी आपल्याला पुढील फंक्शन ग्रुप बघायचा आहे. त्याच्या अगोदर कोणते फंक्शन ग्रुप बघितले रे आपण? कोणाला सांगता येईल का थोडेफार? एक नायट्रो बघितला, बरोबर. एक सायनो बघितला, त्यानंतर एक बाळांनो आयसोसायनाइड बघितला. हा, अजून कोणता बघितलाय सांगा पाहू. घरी नोट्स कंप्लीट करतायत ना सर्वजण? अभ्यास करा, सगळे लेक्चर अवेलेबल आहेत माझे. जेवढं शिकवलं जाते ते सगळे लेक्चर तुम्हाला अवेलेबल आहेत घरी अभ्यास करण्यासाठी. तर आता आपण बघणार आहोत एक अल्कोहोलचा फंक्शन ग्रुप. अल्कोहोल बघितलाय का? बघितलाय. फिनॉल बघितलाय? फिनॉल बघितलाय? तुझ्याकडे आहे का राईट डाऊन केलेला? फिनॉल बघितलेला आहे का? अरे राजा हो, फरची पुसायचं, बरोबर राजा. इकडे बघ, खरंय तुझं. खरंय तुझं, फरशी पुसायचं. हा, आता लक्ष दे. आता बघ इकडे, फिनॉल काय असतं फिनॉल बद्दल सांगतो. हे बघा फिनॉल. आता फिनॉल काय असतं तर काहीच विशेष नाही बाळांनो. तुमच्या अरोमॅटिक कंपाऊंड्स वरती ज्या वेळेस बाळांनो एक ग्रुप जॉईन केला जातो, दिस इज द अरोमॅटिक रिंग. ओके, दिस इज बेन्झीन. हा कोण आहे? बेन्झीन. नेहमी स्ट्रक्चर्स असं काढायचं. बेन्झीनचा फॉर्म्युला काय असतो मुलांनो? C6H5. ओके, H6 असतो, C6H6. ओके, पण ज्या वेळेस हा फिनॉल मध्ये कन्वर्ट होतो त्यावेळेस याच्यावरती एक ग्रुप लागतो, तो OH ग्रुप लागतो. कोणता ग्रुप लागतो? OH. आता मला एक सांगा, या बेन्झीन रिंग वरती आपण OH ग्रुप जोडलाय, बरोबर. हा तर बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे फिनॉलचा. मग आपण काय करणार? इकडे लक्ष दे राजा. मग आता बघा इकडे, 6 हायड्रोजनचे आता किती होतील? 5 हायड्रोजन्स. आणि त्या जागेवरती कोण अप्लाय होईल? एक OH ग्रुप्स. ओके, म्हणजेच तुम्ही बेन्झीन रिंगला बाळांनो असंही लिहू शकतात आणि असंही लिहू शकतात. आलं लक्षात? ओके, हा आहे त्याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला, हा आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे. बेन्झीन रिंगचा अर्थ होतो, फिनॉलचा अर्थ होतो C6H5OH. त्याचबरोबर त्याला असंही ड्रॉ करू शकता किंवा असंही ड्रॉ करू शकता. असं मी मोबाईल दे ठेवून बाळा, खाली डायरेक्ट खाली ठेवून दे आणि फक्त माझ्याकडे लक्ष दे, तुला कळेल. इकडे बघा, फिनॉल आहे, बरोबर. फिनॉल कसा काढलाय मी? सगळ्यात पहिले सांगा मला. मी बेन्झीन रिंग काढली आहे, बरोबर. त्याला OH ग्रुप जोडलाय. बेन्झीन रिंगचा फॉर्म्युला काय असतो? C6H6. याला स्ट्रक्चरल फॉर्म, याला बघा बॉन्डलाईन फॉर्म्युला कसा असतो? या पद्धतीने बॉन्डलाईन फॉर्म्युला असतो. असा काढा किंवा बाळांनो याला असं ड्रॉ केलं तरी पण चालतं, बरं का रे. एक लक्ष द्या, मी सगळ्या प्रकारचे तुम्हाला सांगतो. इकडे बघा, असा काढला तरी चालेल आणि याच्यामध्ये डायरेक्ट सर्कल दिले ना तरी पण त्याचा अर्थ बेन्झीन रिंगच होतो. बेन्झीन रिंग म्हणजे C6H6 किंवा या पद्धतीने ड्रॉ करा किंवा या पद्धतीने ड्रॉ करा. हे सर्व कंपाऊंड्स कोणते आहेत तुमचे? बेन्झीन रिंगच आहेत. कोणते आहेत? बेन्झीन रिंगच आहेत. कळलं का आता सगळ्यांना? त्याचा फॉर्म्युला काय असतो? C6H6, बरोबर. आणि त्याच्यामध्ये एक तर अल्टरनेटिव्ह डबल बॉन्डिंग द्या किंवा एक सर्कल द्या. दोन्हीपैकी कोणती गोष्ट तुम्ही करा. समजलं? ओके. ज्या वेळेस बेन्झीन रिंग वरती OH ग्रुप लागतो त्यावेळेस त्याला फिनॉल म्हणतात. काय म्हणतात? फिनॉल. ओके, आता आपल्याला तुम्हाला एक दोन नावं लिहून दाखवतो मी, लक्ष द्या बाळांनो. आता जेव्हा हा बेन्झीन रिंग आहे, ह्या बेन्झीन रिंग वरती मी OH ग्रुप लावला तर तुम्हाला माहितीच, याला काय म्हणता तुम्ही? फिनॉल म्हणता. काय म्हणता? फिनॉल म्हणता, बरोबर. फिनॉल म्हणतात ना, आता शिकलो ना आपण, फिनॉल म्हणतात. आता या फिनॉल वरती जर मी एखादा दुसरा ग्रुप अप्लाय केला, जसं की Cl अप्लाय केला. कोण केला? Cl. Cl म्हणजे क्लोरीन. कोण असतो? Cl म्हणजे कोण आहे बाळांनो? क्लोरीन. शिकवलंय ना मी? ओके. आणि ज्यावेळेस आपण नाव लिहितो याचं, त्यावेळेस ह्या क्लोरीनला आपण काय म्हणतो माहितीये? क्लोरो. काय म्हणतो? क्लोरो असं लिहितो. मग आता या कंपाऊंडचं नाव काय होईल? हे जो खालचा कंपाऊंड आपल्याला दिलेला आहे बघा, हा कंपाऊंड जो पोरांना आपल्याला दिलेला आहे याचं आपल्याला नाव लिहायचंय, तर याचं नाव काय होईल? इकडे बघा, जिथं फिनॉल आहे त्याला नंबरिंग द्या. 1 2 3 4 5 6. ओके, 5 6 1 2 3 4 5 6. ओके, आता ह्यो एवढा कंपाऊंड जो आहे, एवढा कंपाऊंड याला फिनॉल म्हणतात. पण त्याला क्लोरीन किती नंबर लागलाय? 2 नंबरला. तर नाव काय होईल? 2 क्लोरो आणि पॅरेंट चेनचं नाव काय आहे? फिनॉल. समजलं कसं लिहिलं? परत एकदा पुढे चला, नसेल कळलं तर पुढे चला. बघा इकडे मी या पद्धतीने काय केली, रिंग काढली. परत एकदा इकडे बघा, दिस इज, हा एक मी फिनॉल काढलाय. हा, आणि याच्या इथे मी काय लावलाय आता? Br ग्रुप लावलाय. ठीक आहे, कोणता ग्रुप लावू शकता तुम्ही, असं काही नाही. Br म्हणजे ब्रोमीन. Br म्हणजेच काय?
Br म्हणजे जागृती, ब्रोमिन्स. ओके, Brच्या सिम्बॉलला ब्रोमिन म्हणतात. याचा जो प्रिफिक्स असतो तो ब्रोमो लिहितात. काय लिहितात? ब्रोमो. ओके, आणि नेहमी नंबरिंग देताना सर कुठून द्यायची? आम्ही फिनॉल पासून द्यायची. कुठून द्यायची? फिनॉल पासून. बरोबर. मग एक तर नंबरिंग तुम्ही अशी द्या 1 2 3 4 5 असे द्या 1 2 3 4 किंवा 1 2 3 4. बरोबर, कशी पण द्या. तर आपण अशी देऊत ना, त्या अशी देऊयात 1 2 3 4 5 आणि 6. ओके, आता मला एक सांगा, हा जो पूर्ण ग्रुप होता, इकडे लक्ष द्या, हा जो पूर्ण ग्रुप होता, हा जो पूर्ण ग्रुप आहे, ठीक आहे, हा जो पूर्ण ग्रुप आहे ब्रोमिन सोडता, ब्रोमिन सोडता जो ग्रुप आहे त्याला जर आपण काय म्हणलो, ब्रोमिन सोडता जो ग्रुप आहे त्याला काय म्हणतात तुम्हाला माहितीच आहे. काय म्हणतात? फिनॉल. काय म्हणतात? फिनॉल. नेमिंग लिहायचं शिकवतोय. फिनॉल म्हणतात. आणि किती नंबरला ब्रोमिन अटॅच झाला रे बाळा? 4 नंबरला. म्हणजे काय नाव झालं रे याचं? 4 ब्रोमो फिनॉल. समजतंय नाव कसं लिहिलं जातं? 4 ब्रोमो फिनॉल. ओके, आता तुम्ही म्हटले सर याच्यामध्ये अजून ग्रुप्स आले, मग कसं? तरी पण असंच, घाबरायचं नाही. इकडे बघा, पुढे बघूयात आपण याचे अजून एक्झाम्पल्स. हे बघा, परत एकदा आपण फिनॉल काढलेला आहे, इथे OH ग्रुप जोडलेला आहे. लक्ष द्या बाळांनो. त्याच्यानंतर समजा जस्ट इमॅजिन करा, इथे मी क्लोरीन जोडलाय आणि इथे मी ब्रोमिन जोडलाय. ओके, Br जोडलाय. आता मला एक सांगा, नंबरिंग करताना तुम्हाला नंबरिंग कसं द्यावं लागणार आहे? 1 2, का? जवळ ग्रुप येतोय, बरोबर. म्हणजे नंबरिंग कसं करणार आपण? 1 2 3 4 5 अँड 6. ओके, आता नाव कसं येणार सर? तुम्हाला माहितीच आहे, क्लोरीन आणि ब्रोमिन सोडून बाकी कंपाऊंडचं नाव काय आहे? फिनॉल. काय नाव आहे? फिनॉल. कारण बेंझिन वरती कोणता ग्रुप आलाय? OH ग्रुप. तर OH ग्रुप आला की आपण काय म्हणतो? फिनॉल. ओके, समजतं का तुला? मग सांग तू. हा, इथं काय लिहिलं त्याला मी? त्याला नाव काय दिलं? फिनॉल. बर, फिनॉल नाव मी त्याला लिहून टाकलं. बरोबर, काय लिहून टाकलं? फिनॉल नाव मी त्याला लिहून टाकलेलं आहे. ओके, आता बघा किती नंबरला क्लोरीन लागलाय आणि किती नंबरला ब्रोमिन लागलाय. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे C अगोदर येतो का B अगोदर येतो? मला सांगा. 2 क्लोरो आहे आणि 5 आपला ब्रोमो आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे कोण अगोदर येतो? B येतो. तर मग त्याला सगळ्यात पहिले लिहायचं. म्हणजे कसं लिहायचं नाव माहिती? इकडे बघा, लिहायचं म्हणजे हे नाव लिहिताना पण सिक्वेन्स लावायचं आहे. बरोबर, म्हणजे काय येईल आपला? 5 ब्रोमो. ओके, आणि किती क्लोरो? हे 2 क्लोरो. दिस इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड्स. आता एक नाव देतो, स्ट्रक्चर काढू आपण. ठीक आहे, आता लक्ष बाळांनो, आपण काय केलंय? 2,2 सॉरी 2,4 डाय ब्रोमो फिनॉल आपल्याला काढायला लावलाय. कोण काढायला लावलाय? ड्रायमोनो फिनॉल काढायला लावलाय. दोन ग्रुप समजा सारखे ग्रुप जर दोनदा आले तर आपण त्याला काय लावतो? डाय लावतो. बरोबर, इथे कोणते ग्रुप दोनदा आले तरी बाळांनो? डाय लावलाय. ब्रोमो आले. बरोबर, कोणत्या कोणत्या पोझिशनला आले? 2 आणि 4. पण सगळ्यात पहिलं पॅरेंट चेनचं नाव काय आहे? फिनॉल आहे. काय नाव? पॅरेंट चेनचं नाव फिनॉल आहे. बरोबर, मग काढा बरं फिनॉलचं स्ट्रक्चर्स. हा सगळ्यात पहिला आपण कोण काढून घेतला? फिनॉल. कोण काढून घेतला? फिनॉल काढला. ओके, याला अजून मी काय जोडलंय का? नाही. तर कुठून नंबरिंग द्या, काय फरक पडतो का? नाही. 1 2 3 4 अँड 5 अँड 6. कोणत्या कोणत्या नंबरला Br लावायला लावलाय रे बाळांनो? 2 आणि 4. 2 नंबर कुठे आहे? इथं. इथे एक Br लावायचा आणि इथे एक Br लावायचा. दिस इज द स्ट्रक्चर्स ऑफ 2,4 डाय ब्रोमो फिनॉल. आलं लक्षात? फिनॉलचे स्ट्रक्चर्स आले तर कसे काढणार? कळलं का रे? तू काढून दाखवतो का एखादं? कर प्रयत्न. चल ये वरती, इकडे चल. नाही, इकडे ये वरती. अरे इकडे वरती ये. घाबरतो कशाला? मी आहे ना, ये वरती. अरे ये वरती. 3 ब्रोमो 5 तू कशाला घाबरतोस? 2 क्लोरो थांबा, आपण अजून ग्रुप टाकूया त्याच्यामध्ये. चल रे, कोणला एच करायचंय? यावरती या. कोणला ट्राय करायचा आहे? चल रे समीर.
चल 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 चल, डरणे का नाही तू. हे बघ, तू घाबरला ना, नाही येणार राजा. ये वरती, काय विशेष नाही, ये वरती ये. अरे ये वरती, असू दे, मी आहे ना. अरे चुकू दे ना, माणूस चुकातून शिकतो रे राजा. आणि जोपर्यंत तुम्ही हाताने प्रॅक्टिस नाही करणार ना, तोपर्यंत नाही येणार राजा. कर, काढ काढ, काय प्रॉब्लेम नाही. फिनॉल पहिला काढून घे ना, थांब ना, फिनॉल काढ ना पहिला. एकदम परफेक्ट. हे बघ, असं काढायचं फिनॉल नाही. इकडे बघ, म्हणजे शिकायला संधी पण मिळेल ना मला तुला. इकडे बघ, फिनॉल कसं काढायचं. हे बघ, असं घ्यायचं. हे बघ, असं असं पहिलं स्टेप. ओके, दुसरी स्टेप अशी. ओके, आणि तिसरी स्टेप अशी. आणि याच्यामध्ये सर्कल. आणि फिनॉल म्हणलो काय लावायचा, ओ एज ग्रुप लाव. घाबरू नको, कर. व्हेरी गुड. आता नंबरिंग दे त्याला. हा, व्हेरी गुड. 2 3 4, हा 5, हा 6. ओके, आता ग्रुप जोड. कुठे कुठे ग्रुप आहेत. क्लोरीन कुठे आहे, 2 नंबरला. व्हेरी गुड. सीएल, क्लोरो म्हणजे सीएल लावायचा बाळा, फक्त इरिझर्विंग. हा ओके, सीएल ली. थांबा, असं होत असतं. तुझा पण नंबर आहे, तू घाबरू नकोस. हा ली बाळा, सीएल. ओके, आता किती नंबरला ब्रोमिन बेटा, 4, म्हणजेच बीआर. हा लाव, बीआर. आणि अजून किती नंबरला बीआर आहे, 5. कुठे 5 नंबर. ओके, जमलं की याला स्ट्रक्चर्स. काय प्रॉब्लेम आला सांगा बरं याला काढायला, आला काही नाही. तुमच्या ज्या चुका होतात ना, ह्या तुम्हाला मला सांगता येतील. आणि तुम्हाला खूप जणांना ना, रिअली सांगतो, तुमचं 12वी होतं पण बेंजीन रिंग काढताच येत नाही. बेंजीन रिंग काढणं किंवा फिनॉल काढणं खूप रॉकेट सायन्स नाही पोरांनो. बारकाईने लक्ष द्या. फक्त काय करायचं, इकडे बघा, असं काढलं, पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय, आणि तिसरी स्टेप काय, आणि चौथी स्टेप काय, सर्कल. आणि वरती कोणता ग्रुप, फिनॉल मारल्यावर. बस, एवढं सिंपल. लक्ष सगळ्यांच्या. तर फिनॉल नावाचा फंक्शन ग्रुप तुम्हाला यायला लागलेला आहे, त्याच्यामुळे फिनॉल आता काही शिकवत नाही. आपण पुढे जाऊयात. प्रायमरी अमाइन नावाचा आपल्याला काय दिलेला आहे, फंक्शन ग्रुप. कोणता दिलाय फंक्शन ग्रुप, कोणता दिलाय, द्या लक्ष. आणि माझी गॅरंटी प्रत्येकाला येणार. हा, प्रत्येकाला येणार, घाबरायचं नाही. मी आहे ना, घाबरायचं नाही. इकडे बघा, आता आपला पुढचा फंक्शन ग्रुप बघायचा आपल्याला आज, ज्याचं नाव आहे प्रायमरी अमाइन. आता तुम्हाला थोडंसं घेणं याच्याबद्दल थोडं बोलणार आहे मी, 2 मिनिटं. तुम्ही लक्ष द्या. हे बघा, अमाइन जो असतो तो प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्चरी अमाइन, असे 3 अमाइनचे टाईप आहेत. किती किती, प्रायमरी अमाइन, दुसरा सेकंडरी अमाइन. ऐका तुम्ही, सेकंडरी अमाइन. ओके, आणि पुढचा कोण आहे पोरांनो, टर्चरी अमाइन्स. ओके, प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी. आता बारकाईने लक्ष द्या माझ्याकडे. इकडे अस्मित, का मोबाईल बघतो राजा, कोण तुला मेसेज करतय, डिस्टर्ब करतय, मी सांगू का एकदा, इकडे लक्ष दे. हा, डिस्टर्ब नको. हे बाळा, तू पुढे बघ ना. काय रे राजा, राजा पुढे जायचंय आपल्याला, तर अभ्यास करावा लागेल. अभ्यास नाही केला तर पुढे जाणं खूप मुश्किल होईल पोरांनो. एवढं कॉम्पिटिशन आहे पोरांनो, भयानक. तुम्हाला रिअली सांगतो, मुलं आता 11वी मध्ये जेई नीट करणारे मुलं कमीत कमी 7-8 तास रोज अभ्यास करतायत, क्लासेसच्या व्यतिरिक्त. तर तुम्ही, मी म्हणतो, तुम्ही 2 ते 4च तास करा, पण नीट करणार राहा. माझी अजून इच्छा नाही तुम्ही 10-10 तास अभ्यास करावा. ठीक आहे, 2-4 तास करा, तुमचा रिझल्ट येईल. फक्त मी सांगत असताना व्यवस्थित लक्ष द्या, आणि नाही कळलं की मला विचारा, बरं का रे कावत. हा, आता लक्ष दे. जर तुमच्या चेन मध्ये, कार्बनच्या चेन मध्ये जर NH2 ग्रुप आला बाळांनो, दिस इज प्रायमरी अमाइन. त्याला काय म्हणतात, काय म्हणतात, प्रायमरी अमाइन. आलं लक्षात. ओके, जर तुमच्या कार्बन चेन मध्ये फक्त NH ग्रुप आला, कोणता ग्रुप आला, NH, म्हणजे तुमच्या नायट्रोजन सोबत एक हायड्रोजन असेल आणि बाकी कोणी पण जोडलेले असतील, दिस इज द सेकंडरी अमाइन. याला काय म्हणतात, प्रायमरी अमाइन. याला काय म्हणतात, सेकंडरी अमाइन्स. ओके, आणि टर्चरी अमाइन काय असतो, फक्त N कंपाऊंड मध्ये Na, दिस इज द टर्चरी अमाइन. बरोबर. आता मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून दाखवतो, तुम्ही लक्ष द्या. तुम्ही आता सध्या फक्त मला प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी सांगा. नेमिंग मी तुम्हाला शिकवत नाही, शिकवतो, पण अगोदर तुम्ही ते वळखा पहिलं, प्रायमरी, सेकंडरी का टर्चरी आहे. आलं लक्षात, बरं का रे. हा, जागृती येते का, डोक्यात घुसते काही, नाही घुसत आहे, पक्का. हा, मग आता सांग मला. समजा इकडे बघ, मी एक काढलेला आहे CH3 CH2 CH2, आणि याला मी जोडलेला आहे NH2. हा प्रायमरी अमाइन का सेकंडरी अमाइन ग, पक्का.
प्रायमरी, कारण सरांनी काय सांगितलं, NH2 आला की कोणता प्रायमरी. तुम्हाला ओळखायला सुद्धा येतं बरं का पोरांनो, ते ओळखता पण नाही तुम्हाला प्रायमरी. आता बघा अजून एक स्ट्रक्चर काढून नाव शिकवतो, नंतर तुम्हाला अजून स्ट्रक्चर काढून दाखवतो. CH3 CH NH2 आणि CH3. आता परत एकदा हा प्रायमरी का सेकंडरी पोरांनो, परत एकदा प्रायमरी पक्का, कारण NH2 ग्रुप आला की कोण असतं, येते का लक्षात तुमच्या? ओके. आता एक लक्ष द्या, पुढचं एक्झाम्पल काढून दाखवतो. हे बघा CH3 NH आणि CH3 हा प्रायमरी सेकंडरी टर्शियरी. N सोबत H आला त्याला काय म्हणायचं, अस्मित सेकंडरी. बरोबर. पुढे CH3 बघ CH3 CH2 NH and this is CH3. परत एकदा हा कोण आहे, सेकंडरी. व्हेरी गुड. हा सेकंडरी. नाव शिकवतो, काळजी करू नका. आणि माझं व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे, घाबरू नका. अर्ध्या पोरांना अख्खं 12वी होतं, पण हे नावं नाही ओळखता नाही येत. प्रायमरी सेकंडरी टर्शियरी एकदम सोपं आहे, पण ओळखता येत नाहीत. आता आपण पुढच्या पेजवर घेऊयात. इकडे बघा CH3 CH2 N, त्यानंतर बाळांनो CH2 CH3 आणि इकडे मी लावलेला आहे CH3. कोणत्या बाळांनो, हा टर्शियरी. व्हेरी गुड. हा टर्शियरी. अजून एक एक्झाम्पल देतो. इकडे बघा CH3 N CH3 आणि इकडे CH3. कोणत्या बाळांनो, हा पण टर्शियरी. व्हेरी गुड. कळलं सगळ्यांना प्रायमरी सेकंडरी टर्शियरी? ओके. आता नेमिंग शिकवतो की याचं नाव लिहायचं कसं. याचं आपल्याला लिहायचं आहे नाव. ओके, आपण याचं नाव शिकणार आहोत. आपण याचं नाव शिकूयात. ओके. आता पहिल्याकडे चला. इथं पहिला आहे, बरोबर. ह्या साईडला प्रायमरी आहे, या साईडला सेकंडरी आहे. हा बरोबर. यार दिन लक्ष नको हसू. काय त्या मोबाईलने तुम्ही फार येडे झालेत पोरांनो. अरे आजकालच्या पोरांना दोनच गोष्टी आवडतात, मी नेहमी बोलतो. एक म्हणजे चिटिंग, एक म्हणजे चॅटिंग, आणि दुसरं म्हणजे चिटिंग. आहे ना, इंस्टाग्रामवर मोकार चॅटिंग आणि पेपरमध्ये मोकार चिटिंग. बस. अरे अभ्यास पण कर राजांनो. सगळीकडे कॉफी नाही चालत राजा. काय सांगू तुला, किती सांगू. जाऊ दे, नाही सांगत. एक लक्ष दे, बरोबर का नाही रे. हा. आणि आजकालच्या पोरांनी काय बोलायलाच नको. जाऊ द्या, ठीक आहे, काय हरकत नाही. फक्त अभ्यास करा, बाकी काय पण करा. एक लक्ष द्या. आता मला एक सांग रे राजा, किती कार्बन आहेत? 1 2 3. किती कार्बन आहेत जागृती? 3 कार्बन आहेत. बरोबर. 3 कार्बन असेल तर मी शिकवलं ना तुम्हाला, 1 कार्बन असेल तर मिथ म्हणायचं, 2 कार्बन असेल तर इथ म्हणायचं, 3 कार्बन असतील तर प्रोप म्हणायचं, 4 कार्बन असतील तर ब्यूट. यालाच पुढे ए ने लावतात आहे ना. मिथ इथ म्हणजेच मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डिकेन्स. खूप वेळ शिकवलं, बरोबर. ओके, तरी पण लिहून टाकतो. ब्यूट म्हणतात, आणि तुमचे 5 असतील तर पेंट म्हणतात, 6 असतील तर हेक्स म्हणतात. ओके. 1 कार्बन, चेन मध्ये 2 कार्बन, चेन मध्ये 3 कार्बन, चेन मध्ये 4 कार्बन, आणि चेन मध्ये 5 कार्बन, आणि चेन मध्ये 6 कार्बन्स. आता लक्ष दे राजा, रॉकेट सायन्स नाहीये. किती कार्बन आहे चेन मध्ये मला सांग बरं. 3 कार्बन. बरोबर. 3 कार्बन असतील तर प्रेमात कोण लिहायचं रे पोरांनो? हा, कोण लिहायचं आहे? प्रोपेन्स. बर, आपण प्रोपेन लिहून टाकूयात. म्हणजेच कोण लिहायचं आहे? फक्त प्रोप लिहायचं आहे. लिहिला. ओके. याला काय लावायचं माहिती आहे बेटा? YL लावायचं. काय लावायचा? YL. काय लावायचा? YL लावला. काय नाव झालं? प्रोपाईल. काय नाव झालं? प्रोपाईल. ओके. आणि NH2 ग्रुपला आपण काय म्हणतो? याचं नाव काय झालं? प्रोपाईल अमाईड. कळलं? ओके. दुसऱ्याकडे चला. इथे लक्ष द्या. 1 2 आणि 3. बरोबर. आता किती नंबरला अमाईन ग्रुप आला रे तुमचा? 2 नंबरला. ओके. याचं कॉमन नेम लिहित असताना एक तर तुम्ही असं लिहू शकतात. आता किती कार्बन याच्या चेन मध्ये? 3च आहेत, पण याला तुम्हाला IPC मध्ये लिहावं लागेल. आता कसं लिहावं लागेल? IPC म्हणजे एन ही मी कॉमन नेम मध्ये लिहून टाकला. ओके, तरी पण चालला. याचं IPC कसं आलं असतं ते पण सांगून देतो तुम्हाला एकदा, म्हणजे टेन्शन नाही. याचं IPC आलं असतं प्रोपेन, प्रोपेन, आणि फक्त ई काढून त्या जागेवर कोण लावलं असतं आपण?
अमाइन, प्रोपेन अमाइन असं पण नाव आलं असतं. ओके, आणि असं पण आलं असतं. हे कॉमन नेम आहे, हे आयपीसी नेम आहे. पण जेव्हा आपण सेकंड नंबरला लावतो, ओके, त्यावेळेस आपण असं लिहिलं तरी चालतं. दोन्ही पण लिहून दाखवतो तुम्हाला. हे बघा राजांनो, तुम्ही असं लिहिलं तरी चालतं, सेक, ओके, प्रोपाईल अमाइन असं लिहिलं तरी सुद्धा चालतं. ओके, किंवा 2 नंबर असल्यामुळे आपण त्याला सेकंडरी जोडले. किंवा तुम्ही काय लिहू शकता, याला याला असं लिहिलं तरी चालतंय पोरांनो. कसं लिहू शकतात, 3 कार्बन आहेत म्हणजेच कोण असतो तुम्हाला माहितीच आहे, प्रोपेन. सगळ्या कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, डॅश 2 नंबरला कोण लावलेला आहे, अमाइन ग्रुप लावलेला आहे. चेन मध्ये 3 कार्बन आहेत आणि 2 नंबरच्या कार्बनला कोण होता, अमाइन ग्रुप, म्हणून हे नाव लिहिलं तरी सुद्धा चालेल. जेव्हा मध्ये ग्रुप येतो ना, त्यावेळेस शक्यतो त्याचा नंबर त्याला द्यायचा, मग आपल्याला पण कळतं की तो किती नंबरला ग्रुप आलेला आहे. कळलं सगळ्यांना? ओके, आता याच्या बाबतीत कसं लिहायचं ते सांगतो. या साईडला कोण आहे पोरांनो, CS3. या साईडला कोण आहे, CS3. 2 CS3 सोबत आले, बरोबर. आता याचा अर्थ मला सांगा, CS3 ला आपण काय म्हणतो, एक कार्बन असल्यामुळे त्याला काय म्हणतो, मीथ. काय म्हणतो, मीथ. आणि तुम्हाला माहिती आहे CS3 ला काय म्हणतात, मिथाईल. हा एक मिथाईल, हा एक मिथाईल, बरोबर ना. 2 सारखे नाव आले की त्याला एकत्रित काय म्हणतात, डायमिथाईल. काय म्हणतात एकत्रित, एकत्रित त्याला काय म्हणणार आहे, डाय मिथाईल. आणि हा कोण आहे तुमचा मधला ग्रुप, अमाइन. असं कळलं? ओके, त्यानंतर बघा इथे किती कार्बन आले, ह्या NHच्या या साईडला एक कार्बन आहे म्हणजे CS3 ग्रुप आहे. आणि CS3 ग्रुपला काय म्हणतो आपण नेहमी, मिथाइल्स. ओके, वायल लावतात. या साईडला किती कार्बन आहेत त्याचे, तिथे सारखे होते म्हणून एकत्रित घेतलं आपण. पण इथे कार्बन सारखे आहेत का दोन्ही साईडला, नाही. तिथे सारखे कार्बन होते पोरांनो, नीट बघा. घाबरू नका, गडबडू नका. ठीक आहे, घाबरले तर प्रॉब्लेम्स होईल. जिथे घाबरायला पाहिजे तिथे घाबरत नाहीत. ज्याला नको मेसेज करायला त्याला मेसेज करतात. हा, तिथे घाबरत जात जा, थोडी तिथे लाज वाटून देत जा. अभ्यासात काय लाज, एक लक्ष दे. बरोबर का नाही समीर? समीरला अभ्यासात कमी इंटरेस्ट आणि कोणी कुठं क्लास लावला याच्यात जास्त इंटरेस्ट. बर, असू दे, इकडे लक्ष द्या. वर्गातल्या सगळ्या पोरींची हिस्ट्री सांगून तो कोण कुठं गेलंय. बर, नाही सांगणार, मला गॅरंटी आहे. पण महत्वाच्या लोकांबद्दल तरी तू सांगणार. ओके, इकडे लक्ष दे राजा. इथे किती कार्बन आहेत बेटा, 2 कार्बन. किती कार्बन आहे, 2. बघ ना, 1 आणि 2 कार्बन. 2 कार्बन असतील तर आपण पक्का त्याला काय म्हणतो, इथेन. म्हणजेच त्याला काय लावायचा, वायल. तर इथाईल या साईडला कोण आहे, मिथाईल. इथाईल मिथाईल, कारण ग्रुप डिफरंट आहेत म्हणून एकत्रित नाही घेतले आपण त्याला. इथे ग्रुप सारखे होते पण आपण त्याला डाय शब्द लावून एकत्रित घेतले. इथे वेगवेगळे आहेत म्हणून इथाईल मिथाईल अमाइन. काय नाव आहे, इथाईल मिथाईल अमाइन्स. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणाल सर असं चालेल का, मिथाईल इथाईल अमाइन असं चालेल का, नाही चालणार. कारण अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे पहिला कोण येतो, ई, आणि मग कोण येतो, यम. एवढं सिंपल आहे, कळलं का? ओके, पुढे चला. इथे बघा, आता इथे किती आहेत बघा. आता आता मला एक सांगा, इथे वरच्या ग्रुपला काय म्हणायचं, नाही नाही, वरचा ग्रुप फक्त CS3, मिथाईल, बरोबर. आता या ग्रुपला किती कार्बन, इथं 2 कार्बन म्हणजे याला काय म्हणायचं, इथाईल. या साईडला किती कार्बन आहे, 2 कार्बन, याला बी काय म्हणतात, इथाईल. बरोबर, इथाईल इथाईल. आता इथाईल इथाईल दोनदा सारखे आले का दोघांना एकत्रित काय म्हणणार आपण, डाय इथाईल. वर कोण एकटा विचारा, मिथाईल. डाय इथाईल मिथाईल. आणि हा एनला काय म्हणतात, अमाइन. काय म्हणतात, अमाइन. तर या कंपाऊंडचं नाव येते डाय इथाईल मिथाईल अमाइन्स. ओके, आता याला काय म्हणायचं बघा. हे तर सगळे सारखे आहेत, बरोबर की नाही. सगळे किती आहेत, हा सुद्धा आहे मिथाईल. लक्ष दे राजा, खूप बेसिक सांगतोय. हे मिथाईल आहे, हे सुद्धा मिथाईल आहे, आणि हे सुद्धा मिथाईल आहे राजा. इकडे लक्ष दे, हे सुद्धा मिथाईल आहे. 3 मिथाईल सोबत आले त्याला लावतात ट्राय. काय म्हणतात, ट्राय मिथाईल. आणि यांना म्हणायचं अमाइन राजा, ट्रायमिथाईल अमाइन्स. आता एक नाव देतो त्याच्यावरून आपण स्ट्रक्चर्स काढूयात. लक्ष दे राजा, सांगतो. हे बघा, समजा तुम्हाला असं दिलेलं आहे, प्रोपाईल, प्रोपाईल. आपण असं लिहूया, थोडस नाव लिहितो मी. आपण असं लिहूयात, डायमिथाईल
डायमिथाइल प्रोपाइल अमाइन्स असं दिले. आता आपल्याला स्ट्रक्चर्स काढायचे बरोबर. तर आपण काय करणार बाळांनो, काहीच विषय नाही. आता तुम्ही म्हणणार आम्हाला कसं कळेल सर ते टर्चरी सेकंडरी का प्रायमरी, कसं करायचं. मला एक सांगा, इथं मिथाइलचे किती ग्रुप सांगितलेत, 2 ग्रुप्स आहेत. पक्का वेगवेगळे आहेत, एक CS3 दुसरा सुद्धा CS3 आणि एक कोण दिलाय प्रोपाइल. म्हणजे किती प्रोपाइल म्हणजे काय असणार आहे आपला CS3 CH2 आणि CS3. या सगळ्यांच्या मध्ये कोण येणार, मिथाइलचे किती ग्रुप आहेत आणि प्रोफाईलचा एक, म्हणजे 3 ग्रुप आहेत. पक्का इथं फक्त एन वापरला जाईल. आलं लक्षात, पक्का एन वापर. नीट बघ, कार्बनचे किती ग्रुप्स आहेत, मिथाइलचे 2 ग्रुप आहेत आणि प्रोफाईलचा 1 ग्रुप आहे, म्हणजे 3 असतील तर कोण असतो पक्का टर्चरी. पुढे सांगतो, इकडे बघ. आता हे कंपाऊंड काढ तू, इकडे बघ. आता तुला असं दिलेलं आहे, जस्ट इमॅजिन कर. हे बघ, तुला असं एक नाव दिलंय मी, जस्ट इमॅजिन कर. मी नाव दिलेलं आहे इथाइल. ओके, आता मी नाव दिलं इथाइल प्रोपाइल. ऐका, इथाइल प्रोपाइल अमाइन मी दिलेलं आहे. ओके, इथाइल मिथाइल प्रोपाइल दिलेलं आहे. तर एक नाव काय झालं कार्बनचं, एक नाव काय झालं. याचा अर्थ एन सोबत किती ग्रुप आहेत, फक्त कार्बनचे 2च. याचा अर्थ ज्याच्यासोबत 2 ग्रुप असतात तो पक्का कोण असतो, NH. तर कोणत्याही साईडला प्रोपाइल लावा. प्रोपाइलचा फॉर्म्युला काय, CH2 सांगा, CH2 अँड CS3. 3 कार्बन पाहिजेत ना, एक साईडला 3 कार्बन आहेत आणि इथाइल म्हणजे एक साईडला किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत बरोबर. इथाइल म्हणलं किती कार्बन 2, प्रोपाइल म्हणलं किती कार्बन 3 बरोबर. आता हे बघा, मग याच्या सोबत CH2 आणि इथं CS3. दिस इज द स्ट्रक्चर्स. तुम्हाला 11वी एवढं डिप्स मध्ये नाहीये, बट 12वीला खूप डिप्स मध्ये आणि कॉम्पिटेटिव्हला खूप डिप्स मध्ये. कारण अमाइन नावाचा डायरेक्ट लेसन आहे आपल्याला 12वी मध्ये. अमाइन नावाचा डायरेक्ट लेसन आहे, तिथे मी शिकवणार व्यवस्थित तुम्हाला, खूप डिप्स मध्ये घेणार आहे. आणि मी त्या दिवशी सांगितलं की आपला एक्स्ट्रा ऑर्गॅनिकचे 6 लेसन 18 मार्काचे क्वेश्चन देतात. सीटी मध्ये 18 क्वेश्चन देतात, 18. मराठी कळतं, इंग्लिश कळतं, E3 एवढे क्वेश्चन एक्स्ट्रा आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्री 6 लेसन देतात. 11वीचे 2 आणि 12वीचे 4, 6 लेसन एवढे क्वेश्चन देतात. आणि ज्याला ऑर्गॅनिक कळालं ना, नाही कळालं मला 4-4 12 विचारा, काही प्रॉब्लेम नाही. मी अजिबात रागवणार नाही, पण मार्क जाऊन नका देऊ, कारण याच्यात कॅल्क्युलेशन नाहीये. मला एक सांगा, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे असं की इथं सर एक तर नावाला बघून स्ट्रक्चर काढतात किंवा स्ट्रक्चरला बघून नाव लिहितात. म्हणजे तिथल्या तिथं बघूनच क्वेश्चन काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. एक्स्ट्रा अक्कल वापरायची तुम्हाला मानानी नाही. मग एक्स्ट्रा अक्कलच वापरायची नाही, मग असे बी क्वेश्चन तुमच्याकडून पेपरमध्ये चुकत असतील तर तुमचा काय फायदा आहे का. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवा, आपल्या केमिस्ट्रीमध्ये तरी तुम्हाला सांगतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अजिबात चुकून द्यायचं नाही. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये बेसिक क्वेश्चन चुकून द्यायचे, कारण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये नंबर ऑफ फॉर्म्युले, तर कधी तुम्हाला कळत नाही फॉर्म्युला कोणता वापरावा. तर फिजिकल केमिस्ट्री ऑप्शनला ठेवा डायरेक्ट, मी सांगतो तुम्ही ते करा, नका करू असं नाही म्हणणार. पण पेपर्समध्ये इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक अजिबात चुकणार नाही, कारण 18 क्वेश्चन आपला ऑर्गॅनिक देईल. त्याच्यानंतर आपल्या फिजिकल केमिस्ट्री जवळजवळ एक 18 ते 20 क्वेश्चन आरामात देतो. 18 क्वेश्चन आरामात देईल आणि फिजिकल केमिस्ट्री 14 क्वेश्चन देईल. असे 50 क्वेश्चन आपल्याला पेपरला येतील. असे 50 पेपरचा 50 क्वेश्चनचा आपला सीईटीचा पेपर तयार केलेला असतो. आणि मी सांगितलं सीईटी मध्ये तुम्हाला किती क्वेश्चन करेक्ट करायचे आहेत. नाही, नीट ऐक, नीट नाही, 35. हा बघ, कावाच्या डोक्यात आहे की सरांनी सांगितलं 35 क्वेश्चन केमिस्ट्रीची चुकायचे नाहीत. 50 क्वेश्चन तुम्हाला करेक्ट करायचेच नाही सीईटीत. तुम्हाला जर 97-98% पाहिजे असेल ना सीईटीला, केमिस्ट्रीचे 50 पैकी फक्त 35 क्वेश्चन करेक्ट करा. याच्यावरती एक क्वेश्चन करेक्ट करू नका, सिंगल गरज नाही. 35 क्वेश्चन पण असे झाले पाहिजे तुमचे ते का ते चुकलेच नाही पाहिजेत. आणि बाकी चुक्के आणून द्या, निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. तसं तर वेल अँड गुड आहे, मला आनंद होईल तुमचे 50 क्वेश्चन करेक्ट झाले तर, त्याच्याबद्दलचा वाद नाही. पण 50 क्वेश्चन कोणाचेच करेक्ट होत नसतात, ते कॉम्पिटेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. हा कॉम्पिटेटिव्ह आहे आणि कॉम्पिटेटिव्ह मध्ये करेक्ट होत नाही, बरोबर. ओके, तर तुम्हाला ऍटलिस्ट किती क्वेश्चन करेक्ट करायचे आहेत, 35 क्वेश्चन करेक्ट करायचे आहेत. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा एकमेव पार्ट असा आहे पोरांनो की जिथे तुम्हाला तिथेच बघायचं आणि तिथेच उत्तर द्यायचंय. अजून एक प्रॉब्लेम मी ऑर्गॅनिक मध्ये बघितलाय. मी ऑर्गॅनिक का शिकवायला घेतल्याचं कारण असं आहे पोरांनो की तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम येतो, ते म्हणजे तुम्हाला रिॲक्शन अजिबात करता येत नाही. तो कॅटॅलिस्ट काय असतो, रिएजंट काय असतो, सबस्ट्रेट काय असतो, अजिबात डोक्यात घुसत नाही. पण तुम्ही 11वीचं केमिस्ट्री बघा, तुम्हाला 100% सगळ्या रिॲक्शन कळतील मी कशा करतोय.
आणि मी कशा बॅलन्स करतोय. कारण एका एका रिॲक्शन्स वरती मी काय सांगतो, अख्ख्या लेक्चरमध्ये एक रिॲक्शन झाली तरी चालेल, बट तुम्हाला डोक्यात राहिली ना, विषय संपला. ठीक आहे. तर एकदम डोकं लावून तुम्ही काम करायचंय, काहीच अडचण येणार नाही पोरांनो तुम्हाला एक्झाम्समध्ये, काहीच अडचण येणार नाही. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला तर अजिबात स्किप करू नका, हे खूप इम्पॉर्टंट आहे. पोरं काय करतात, नेमके ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑप्शनला टाकतात का, ते कार्बन कंपाऊंड काय यांच्या डोक्यात घुसत नाही. आता पेपर्सवाल्याने थोडी लेवल बदलेली आणि मी सांगतोच नेहमी बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये क्वेश्चन्स येतात, तर तुम्ही अजून कन्फ्युज होतात. अरे घाबरायचंच नाही, घाबरायचंच नाही. आता महिना आपण बॉन्ड लाईन मध्ये बघूयात, एक दोन एक्झाम्पल्स इकडे बघूयात आपण बॉन्ड लाईन्स मध्ये. मी सांगतोय बाकीच्या पोरांना बी कळेल. हे बघा, समजा तुमचा बॉन्ड लाईन मध्ये तुम्हाला असा स्ट्रक्चर दिलाय, काय बॉन्ड लाईन मध्ये विशेष, हा असं स्ट्रक्चर दिलंय. समजा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. आता तुम्हाला सांगू का कार्बन कुठे कुठे असतात, लई टेन्शन घ्यायचं नाही. इकडे बघा कार्बन कुठे कुठे सांग, इथे एक कार्बन आहे बरोबर, अजून कार्बन कुठे आहे, इथं कार्बन असणार आहे का, बिलकुल नाही. इथं एन ला बॉन्ड बनवलेला आहे, तर इथं कार्बन असतं का, नाही. इथं पण कार्बन असेल का, नाही. एन सोबत बॉन्ड आहे, याचा अर्थ कार्बन कुठे आहे, प्रत्येक कॉर्नरला एक कार्बन असतो. विशेष काहीच नाही पोरांनो, मी जिथे सर्कल केली तिथे कार्बन आहेत. तर बॉन्ड लाईन मध्ये पण तुम्ही घाबरतात, तुम्ही म्हणता सरांनी आम्हाला कधी शिकवलंच नाही, कारण तुमच्या पुस्तकामध्ये बॉन्ड लाईन जास्त नाहीये. ठीक आहे, तर तुम्हाला भीती वाटते. तर या साईडला किती कार्बन आहेत, एक आणि दोन. या साईडला एक, दोन आणि तीन. परत एकदा सांगतो, दोन कार्बन आले का तुमच्या नाव असतं ईथ, त्याला लावतात वायल, तर नाव असतं इथाईल. तीन कार्बन आले की तुम्हाला माहिती त्याला म्हणतात प्रोप. ठीक आहे, आणि त्याला लावतात वायल, तर नाव झालं प्रोपाईल. आणि मधला NH ला काय म्हणतात तुम्हाला माहितीच, आता मी शिकवलं. एन आला की अमाइनचा फंक्शन ग्रुप, नाव होईल इथाईल प्रोफाईल अमाइन्स. एवढं सिंपल, विशेष काहीच नाही. आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये बघून टिक करायचंय, तुम्हाला मानण्याची अक्कल नाही वापरायची. तुमच्या लक्षात आलं ना, या साईडला किती कार्बन, एक आणि दोन, या साईड एक, दोन, तीन, संपला विषय. तुम्हाला कळलं की हे ईथ, हे प्रो, फक्त वायली लावा त्याला. कळलं का. ठीक आहे, तू प्रॅक्टिस तर करावी लागेल. तुमची प्रॅक्टिस अजिबात नाही, प्रॅक्टिस झिरो आहे. ठीक आहे, तर हे विसरू नका. अमाइनचा फंक्शन ग्रुप अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतो, नेमिंग करता येतो. पुढे जायचं आहे आपल्याला, इथर. कोणता ग्रुप दिलेला आहे, इथर. ओके, इथर बद्दल शिकूयात आपण. आता काय असतं इथर, बघा तुम्ही लेक्चर बघा, ऑनलाईन रेकॉर्ड केलेले मी, पण घरी बघता का लेक्चर तुम्ही, बघता लेक्चर बघा. तुमचा यावेळेच्या एक्झाम्स मधला परफॉर्मन्स खूप वीक आहे, सिंपल क्वेश्चन तुम्ही चुकवलेले आहेत, है ना. तुम्ही हॅलोजन फॅमिलीचं इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन चुकवलंय. NH2NP5 किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, 7. मग का रे असं करतात, एवढं सिंपल जर एक्झाम तुमच्याकडून MCQ चुकत असतील, तर कॉम्पिटेटिव्ह मध्ये सुद्धा MCQ सेम असतात. तर थोडीशी मेहनत वाढवा, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही पोरांनो, एक लक्षात ठेवा. तुम्ही नेहमी कॅल्क्युलेशन करून चाला. एवढं सोपं तुम्ही चुकवलंय. तुम्हाला सांगतो, तुम्ही एवढा सोपा प्रश्न चुकला होता, NH2NP5, तरी मी सांगितलं होतं की नीट करून जा, नीट करून जा, नीट करून जा. तरी तुम्ही नीट नाही केलं, तरी चुकवलाच तुम्ही प्रश्न. तुम्हीच नाही, निवडवाल्यांनी पण चुकवलेत प्रश्न, खूप प्रश्न चुकवलेत. पेपर एवढा बेसिक होता तुमचा केमिस्ट्रीचा, आणि फिजिक्सचा सुद्धा पेपर खूप सोपा होता. लेसन फर्स्ट मधून होते क्वेश्चन्स आणि ऑप्टिक्स मधून क्वेश्चन्स होते. ते इज ओके. ऑप्टिक्स आपला कमी झाला होता, तर ऑप्टिक्स वरती आपण काही जास्त बोललो नसतो, पण फर्स्ट लेसन तर आउट ऑफ यायला पाहिजे होता, कारण फर्स्ट लेसन मध्ये विशेष काहीच नव्हतं, आणि सेकंड चॅप्टर मधलं काहीच नव्हतं. म्हणजे सेकंड लेसन हा फिजिक्सचा तुम्हाला नव्हताच, तरी पण तुम्ही थोड्या थोड्या चुका त्याच्यामध्ये केल्या. तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. तुम्हाला एक सांगतो पोरांनो, तुम्हाला पेपर मधला एक प्रश्न चुकला ना, तुम्ही तो प्रश्न 10 वेळेस लिहिला पाहिजे. घरी आल्यावर किती वेळेस लिहिला पाहिजे, 10 वेळेस. का चुकला, तुमच्यात असा इगो यायला पाहिजे, का चुकला, आपण कमी पडतोय का, का पेपर अवघड येतोय का, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. हे बघा, बाकी मुलांकडे बघू नका, रिअली सांगतो मी तुम्हाला. तुमच्या क्लासमध्ये तुम्हाला एक सांगतो, फिजिक्समध्ये 20/20 मार्क घेणारे सुद्धा विद्यार्थी असणार आहेत, आणि फिजिक्समध्ये 0 मार्क घेणारे सुद्धा एक्झाममध्ये विद्यार्थी असणार आहेत, सगळ्या कॉलेजला. तुमच्या रेसिडेन्सीला पण, तुमच्या निवाड्सला पण, तुमच्या भाऊसाहेब फिरोद्याला सुद्धा. भाऊसाहेब फिरोदिया ना, हा त्याला सुद्धा. ठीक आहे, 0 मार्क घेणारे सुद्धा विद्यार्थी असणार आहे. नाही, चांद सुलतानचा विषय नाही, चांद सुलतानला कॉपी चालते, ChatGPT वापरतात ते, आहे ना, त्यांचा विषय नाही, त्यांना नाही 0 देणार. ठीक आहे, त्यांना पास करून घेतील, आहे ना, बरोबर का नाही रे निवासवाला. हा हा तुला म्हणलो होतो माझ्या कॉलेजला ऍडमिशन टाक, तुला टेन्शनच नाही. आहे का जागृतीला काही टेन्शन पेपरचं, एकही पेपर द्यायची गरज नाही 11वीला.
फक्त अभ्यास करायचा बस, असो काय हरकत नाही. आपण सगळ्यांना हेल्प करू, काळजी नका करू. पण सांगायचा उद्देश एवढाच आहे पोरांनो, की तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. लिटरली सांगतो. केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये भरपूर पोरं 80+ मार्क घेतात बरं का पोरांनो. 80पेक्षा जास्त मार्क बोर्डला घेतात. न बघता एवढं सोपं आहे आपलं केमिस्ट्री. आणि तुम्हाला अडचण येतात तर तुम्ही विचारत चालणार आहे. तुम्हाला घाबरायची काही गरज आहे का? पण नुसतं सरांपुढे विचारायची, ऍक्टिंग करायची, घरी जाऊन काही करायचंच नाही, तर मग काय खेळ जमणार नाही राजांनो. घरी जाऊन फक्त मोबाईलच वापरायचा आणि क्लासमध्ये येऊन फक्त अभ्यासच करायचा, असं काही जमणार नाही. तुम्हाला घरी थोडा अभ्यास बी करावा लागेल, घरी वाचावं लागेल. आता पुढील होणाऱ्या एक्झाम्समध्ये तुमचे लेसन नंबर वाढणार आहेत. कमीत कमी 6-6, 7-7 लेसन असणार आहेत. तुम्ही फिजिक्स विषय तर बघत आलेला आहात, किती डिफिकल्ट सब्जेक्ट आहे, त्याला किती प्रॅक्टिस लागते. सगळ्यात जास्त प्रॅक्टिस मागणारा सब्जेक्ट म्हणजे तुमचा फिजिक्स, त्याच्यानंतर मॅथ्स. सगळ्यात जास्त प्रॅक्टिस मागतं बरं का ते. जेवढी प्रॅक्टिस तेवढा तुमचा बेटर परफॉर्मन्स असतो त्या एक्झाम्समध्ये, लक्षात ठेवा. आणि हे कॉप्या करणारे कॉलेजवाले तर टेन्शन ना, हे ते म्हणते का आम्हाला काही लोड नाही, आम्ही चिल आहेत. तुम्ही चिल राहू नका, 12वीला कॉपी होणार नाही. नगरमधले सगळे सेंटर स्ट्रिक्ट असतात. पाहिजे तर या वर्षीचा 12वीच्या तुमच्या कॉलेजचा रिझल्ट विचारा. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये असतील त्या कॉलेजला दरवर्षीपेक्षा 5 ते 7 ते 8% रिझल्ट घसरलेला आहे. टक्क्यांनी घसरलाय. म्हणजे 1% आपला 6.5 मार्कला असतो 12वीचा. जर आपण 7% धरले, 7 धरले तर किती किती मार्क झाले रे ते सांगा बरं मला. म्हणजे 42 मार्क कमी पडले ह्या वर्षी. 42 मार्क म्हणजे नॉट इज युअर जोक्स. दरवर्षी स्टॉपर पेक्षा, याचा अर्थ रिझल्ट घसरतोय. आणि भरपूर पोरांचे ग्रुप भरत नाहीत हा सीईटीला, मी लिटरली सांगतो. भरपूर जणांचे भरलेले नाहीयेत. माझ्याकडे प्रूफ्स आहेत, मी तुम्हाला दाखवतो. एखाद्याला बघायची इच्छा असेल ना, की माझ्याकडे चला बसा, मी तुम्हाला दाखवतो की भरपूर विद्यार्थ्यांचे ग्रुप्स भरत नाहीयेत पोरांनो. तर थोडा अभ्यासाकडे लक्ष द्या, व्यवस्थित परफॉर्मन्स करा. थोडा अभ्यास करा व्यवस्थित. ठीक आहे, मॅमचं लेक्चर असेल आय थिंक. टायमिंग झालाय का आपला? ओके, ठीक आहे. भेटूयात आपण पुढील लेक्चर्समध्ये आपल्या केमिस्ट्रीच्या.